श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 6 ते 12 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मनात चाललेली घालमेल शांत होणार का? कामाच्या ठिकाणी येणारे ताणतणाव कमी होतील का? आर्थिक अडचणींमधून तुम्हाला मार्ग सापडेल का? नातेसंबंधात निर्माण झालेले गैरसमज दूर होतील का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा आठवडा तुमच्यासाठी समाधान घेऊन येणार का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ कर्क राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी भावनांचा आणि निर्णयांचा संगम घेऊन येणारा आहे. मन कधी खूप आनंदी राहील तर कधी थोडे अस्वस्थही होऊ शकते. काही गोष्टी मनाप्रमाणे घडतील तर काही ठिकाणी अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे ठरेल. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेण्यापेक्षा थोडे व्यावहारिक राहणे फायदेशीर ठरेल. कधी तुम्हाला असे वाटेल की सर्व काही तुमच्याच विरोधात चालले आहे, पण थोडे शांतपणे विचार केल्यास तुम्हाला योग्य मार्ग सापडेल. हा आठवडा तुम्हाला संयम, धैर्य आणि योग्य वेळेची वाट पाहण्याची शिकवण देणारा आहे. जर तुम्ही घाई न करता आणि विचारपूर्वक निर्णय घेतले तर अनेक गोष्टी तुमच्या बाजूने वळू शकतात. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या बाबतीत हा आठवडा सुरुवातीला थोडा तणावपूर्ण वाटू शकतो. काही कामे वेळेवर पूर्ण न झाल्यामुळे वरिष्ठांकडून दबाव येऊ शकतो. तुमच्यावर जबाबदाऱ्या वाढतील, पण त्याचवेळी तुमच्या कामाची दखलही घेतली जाईल. मेहनत केल्यास नक्कीच चांगले परिणाम मिळतील. कार्यालयात सहकाऱ्यांशी जुळवून घेणे महत्त्वाचे ठरेल. कोणत्याही वादात पडण्यापेक्षा शांत राहणे योग्य ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा मध्यम राहील. काही व्यवहारांमध्ये अडथळे येऊ शकतात, पण संयम ठेवल्यास परिस्थिती सुधारेल. नवीन गुंतवणूक किंवा मोठे निर्णय घेताना थोडा विचार करा. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांनी प्रयत्न सुरू ठेवावेत. लवकरच चांगली संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा थोडा सावधगिरीचा आहे. खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे पैशांचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. घरातील काही गरजांसाठी पैसे खर्च होतील. तरीही आठवड्याच्या शेवटी थोडा आर्थिक दिलासा मिळू शकतो. एखादे अडकलेले काम पूर्ण होऊन त्यातून पैसे मिळू शकतात. गुंतवणूक करताना घाई करू नका. जुने कर्ज कमी करण्याचा प्रयत्न करा. यामुळे मानसिक शांतता मिळेल. अनावश्यक खर्च टाळल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. या आठवड्यात भावनिक चढउतार जास्त जाणवतील. जोडीदाराशी बोलताना शब्दांची निवड काळजीपूर्वक करा. लहान-सहान गोष्टींवरून वाद होऊ शकतात, त्यामुळे शांत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्या भावना योग्य प्रकारे व्यक्त केल्यास नात्यात सुधारणा होईल. अविवाहित व्यक्तींना एखादी नवीन ओळख होऊ शकते, पण लगेच निर्णय घेऊ नका. जोडीदारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. यामुळे नाते अधिक मजबूत होईल. विश्वास आणि समजूतदारपणा यामुळे नात्यात गोडवा टिकेल. कुटुंब आणि सामाजिक जीवन. घरातील वातावरण साधारण राहील, पण काही वेळा तणाव निर्माण होऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याची चिंता वाटू शकते. तुमच्यावर घरातील जबाबदाऱ्या वाढू शकतात. नातेवाईकांशी संवाद साधताना संयम ठेवा. मित्रांकडून तुम्हाला मानसिक आधार मिळेल. समाजात तुमची प्रतिमा चांगली राहील, पण कोणाशीही वाद टाळा. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा थोडा नाजूक आहे. मानसिक ताणतणाव वाढू शकतो. झोपेची कमतरता जाणवू शकते. पोटाचे त्रास किंवा थकवा जाणवू शकतो. योग, ध्यान आणि प्राणायाम केल्यास फायदा होईल. आहाराकडे विशेष लक्ष द्या. लहान त्रास दुर्लक्षित करू नका. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मिश्र स्वरूपाचा आहे. एकाग्रता कमी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे अभ्यासात लक्ष ठेवणे गरजेचे आहे. नियमित अभ्यास केल्यास चांगले परिणाम मिळतील. शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या. भ्रमणध्वनी आणि सामाजिक माध्यमांपासून दूर राहा. मेहनत आणि सातत्य ठेवल्यास यश मिळेल. उपाय: दररोज देवाचे स्मरण करा. सोमवारी भगवान शिवाची पूजा करा. पांढऱ्या रंगाचा वापर करा. गरजू लोकांना अन्नदान करा. आई-वडिलांचे आशीर्वाद घ्या. हा आठवडा कर्क राशीसाठी थोडा भावनिक आणि आव्हानात्मक असला तरी शिकवण देणारा आहे. कामाच्या ठिकाणी मेहनत घ्यावी लागेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक आहे. नातेसंबंधांमध्ये संयम आणि समजूतदारपणा महत्त्वाचा ठरेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. हा आठवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी भावनिक चढउतारांनी भरलेला असला तरी शेवटी काहीसा समाधान देणारा ठरेल. सुरुवातीला थोडा ताण, संभ्रम आणि अडचणी जाणवतील, पण हळूहळू परिस्थिती सुधारताना दिसेल. कामाच्या ठिकाणी मेहनत आणि संयम यांची गरज भासेल. घाईत निर्णय न घेता विचारपूर्वक पावले उचलल्यास यश मिळू शकते. आर्थिक बाबतीत जरा जपून वागणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळल्यास स्थैर्य टिकवता येईल. नातेसंबंधांमध्ये थोडी संवेदनशीलता जाणवेल.
त्यामुळे बोलताना शब्दांची काळजी घ्या. समजूतदारपणा आणि शांतता ठेवली तर नात्यातील तणाव कमी होऊ शकतो. आरोग्याच्या बाबतीतही थोडे लक्ष देणे गरजेचे आहे. मानसिक ताण कमी ठेवण्यासाठी स्वतःला वेळ देणे फायदेशीर ठरेल. एकूणच हा आठवडा तुम्हाला संयम, समजूतदारपणा आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची शिकवण देणारा आहे. योग्य दृष्टिकोन ठेवला तर शेवटी परिस्थिती तुमच्या बाजूने वळताना दिसेल. जर तुम्ही शांतपणे आणि संयमाने परिस्थिती हाताळली तर आठवड्याच्या शेवटी तुम्हाला समाधान आणि स्थैर्य मिळेल. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.